नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आपण पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 या अंतर्गत होणाऱ्या कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदासाठी IBPS व TCS पॅटर्न नुसार सर्व परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान व चालू घडामोडी IMP GK प्रश्नांचा सराव आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. चला तर पाहूया सराव प्रश्न संच 1. प्रश्न 1. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC ची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए 1865, बी 1889, सी 1901, डी 1900. 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1889. बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1889 ला झाली. प्रश्न 2. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहे ए वडाळा, बी दादर, सी चर्चगेट, डी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बृहन्मुंबई महानगरपालिकाचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे. प्रश्न 3. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC मध्ये किती नगरसेवक असतात? ऑप्शन आहेत ए 100, बी 150, सी 227, डी 300. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 227. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC मध्ये 227 नगरसेवक असतात. प्रश्न 4. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC च्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन आहेत ए आयुक्त, बी महापौर, सी समिती सदस्याद्वारे निवडलेले, डी राज्यपाल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी समिती सदस्याद्वारे निवडलेले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष समिती सदस्याद्वारे निवडलेले असतात. प्रश्न 5. मुंबई महानगरपालिका BMC ची कामकाजाची भाषा कोणती आहे? ऑप्शन आहे ए हिंदी, बी इंग्रजी, सी मराठी, डी गुजराती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मराठी. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC ची कामकाजाची भाषा मराठी आहे. प्रश्न 6. खालीलपैकी कोणते सेमीकंडक्टर धोरण सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे? ऑप्शन आहे ए ओडिशा, बी हिमाचल प्रदेश, सी गुजरात, डी केरळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. गुजरात हे राज्य सेमीकंडक्टर धोरण सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. प्रश्न 7. कोणत्या देशाने अलीकडेच 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन आहेत ए इराण, बी ऑस्ट्रेलिया, सी सौदी अरेबिया, डी अमेरिका. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाने अलीकडेच 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
प्रश्न 8. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? ऑप्शन आहे ए 1952, बी 1993, सी 2001, डी 2004. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1993. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली. प्रश्न 9. मूलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागात आढळतात? ऑप्शन आहेत ए 4 बी 51 सी 51 डी 8 बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 4 मूलभूत कर्तव्ये घटनेतील 4 भागात आढळतात. प्रश्न 10. राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी गृहमंत्री, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुख्यमंत्री. राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख मुख्यमंत्री असतो. प्रश्न 11. कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? ऑप्शन आहेत ए लॉर्ड कर्झन, बी विल्यम बेंटिंग, सी लॉर्ड वेलेस्ली, डी लॉर्ड डलहौसी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली. प्रश्न 12. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? ऑप्शन आहेत ए हुमायून, बी अकबर, सी बाबर, डी बलबन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बाबर. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर होता. प्रश्न 13. विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ए टेनिस, बी बुद्धिबळ, सी पोहणे, डी क्रिकेट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बुद्धिबळ. विश्वनाथ आनंद बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 14. अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? ऑप्शन आहेत ए अर्थशास्त्र, बी साहित्य, सी शांतता, डी समाजसेवा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अर्थशास्त्र. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्र या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले. प्रश्न 15. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? ऑप्शन आहेत ए 288, बी 783, सी 484, डी 76. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 288. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. प्रश्न 16. पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन आहेत ए तामिळनाडू, बी कर्नाटक, सी आंध्र प्रदेश, डी महाराष्ट्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू. प्रश्न 17.
16 सप्टेंबर ओझोन दिन तर अन्न दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 16 ऑक्टोबर, बी 23 मार्च, सी 29 जुलै, डी 29 डिसेंबर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 16 ऑक्टोबर. अन्न दिन 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न 18. भारतातील सर्वाधिक भूभाग कोणत्या पठारानं व्यापलेला आहे? ऑप्शन आहे ए प्राचीन पठार, बी वाळवंट, सी मैदानी प्रदेश, डी पर्वताने. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्राचीन पठार. भारतातील सर्वाधिक भूभाग प्राचीन पठार याने व्यापलेला आहे. प्रश्न 19. महात्मा फुले यांनी 1863 ला कशाची स्थापना केली होती? ऑप्शन आहे ए सत्यशोधक समाज, बी मंडळी संस्था, सी पहिली मुलींची शाळा, डी बालहत्या प्रतिबंधक गृह. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बालहत्या प्रतिबंधक गृह. महात्मा फुले यांनी 1863 ला बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना केली होती. प्रश्न 20. बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला? ऑप्शन आहे ए बक्सरची लढाई, बी वांदिवागची लढाई, सी प्लासीची लढाई, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्लासीची लढाई. बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया प्लासीच्या लढाईने घातला. प्रश्न 21. निलगिरीतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? निलगिरीतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन आहे ए दोडाबेट्टा, बी अन्नाईमुडी, सी कळसुबाई, डी गुरु शिखर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दोडाबेट्टा. निलगिरीतील दोडाबेट्टा हे सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न 22. पंचायत राज संस्था पैकी कोणत्या संस्थेला बलवंतराय मेहता समितीने सर्वाधिक महत्व दिले? ऑप्शन आहे ए पंचायत समिती, बी ग्रामपंचायत, सी जिल्हा परिषद, डी ग्रामसभा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जिल्हा परिषद. पंचायत राज संस्थांपैकी जिल्हा परिषद या संस्थेला बलवंतराय मेहता समितीने सर्वाधिक महत्व दिले. प्रश्न 23. गैर नृत्य राजस्थानच्या डॅश समुदायाद्वारे केले जाते. ऑप्शन आहे ए गोड, बी भील, सी जाट, डी गुजर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भील. गैर नृत्य राजस्थानच्या भील या समुदायाद्वारे केले जाते. प्रश्न 24. 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन आहेत ए चित्तरंजन दास, बी महात्मा गांधी, सी मोतीलाल नेहरू, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चित्तरंजन दास. 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे होते.
प्रश्न 25 खालीलपैकी कोणाचे मॉरिशसमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे? ऑप्शन आहेत ए अनुराग श्रीवास्तव, बी पंकज तिवारी, सी राजेश कुमार, डी अनूप शाह. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अनुराग श्रीवास्तव. खालीलपैकी अनुराग श्रीवास्तव यांची मॉरिशसमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.